गुड मॉर्निंग एव्हरीबडी. इयत्ता 7वीच्या वर्गामध्ये सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे. मित्रांनो, पाठीमागच्या तासाला आपण ललबाई ही एक अंगाई गीताविषयी माहिती घेतलेली होती आणि आज आपण जी माहिती घेणार आहोत ते म्हणजे आर्टिकल. आर्टिकल म्हणजे त्याला मराठीमध्ये म्हणतात उपपदे. मग ही इंग्रजीमध्ये आर्टिकल कोणकोणते आहेत आणि या आर्टिकलचा उपयोग नेमका काय होतो, कधी होतो, हे माहिती करून घेणं आपल्याला खूप गरजेचं आहे. तर इंग्रजीमध्ये 3 प्रमुख उपपदे आहेत. देर वेअर 3 आर्टिकल्स इन इंग्लिश लँग्वेज. मग ह्या आर्टिकलचा यूज नेमका कुठे कधी करायचा हे आपल्याला माहिती करून घेणं खूप गरजेचं आहे. प्रामुख्याने पाहिलं तर इंग्लिशमध्ये 3 उपपदे आहेत. त्यामध्ये पाहिलं तर पहिलं आहे जे म्हणजे ए, दुसरं ॲन आणि तिसरं द. मग टाईप्स ऑफ आर्टिकल त्याच्यामध्ये डेफिनेट आर्टिकल आणि इनडेफिनेट आर्टिकल याची आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत की नेमकं डेफिनेट कोणतं आणि इनडेफिनेट आर्टिकल कोणतं आहे ते. तर डेफिनेट आर्टिकल हे द हे आहे युनिक ऑर स्पेसिफिक. त्याला आपण निश्चित किंवा विशिष्ट ठिकाणी ते बसलं जातं. आता वर तुम्हाला ॲपलची चित्र दिलेली आहेत. बघा 5 ॲपल आहेत आणि ह्या 5 ॲपलमध्ये बऱ्याच ठिकाणी आपण ॲन ॲपल वापरतो आणि काही ठिकाणी द ॲपलसुद्धा वापरतो. मग द कधी वापरायचं तर बघा आपण या एक्झाम्पलच्या द्वारे या गोष्टी समजून घेऊ शकतो. युनिक ऑर स्पेसिफिक. आय वॉन्ट टू ईट द ॲपल विच इज द ॲट फर्स्ट पोझिशन फ्रॉम द ग्रुप ऑफ ॲपल. आय वॉन्ट टू ईट ॲन ॲपल फ्रॉम द ग्रुप ऑफ ॲपल. ज्या ठिकाणी विशिष्ट ग्रुपची माहिती दिली जाते त्यावेळी तुम्हाला ॲन वापरलं जातं. पण त्या ग्रुपमधलं एकाचीच निश्चित बघा त्या ग्रुपमधली एकाचीच माहिती दिली जाते त्यावेळेस तुम्ही द हे उपपद वापरायचं आहे, द हे आर्टिकल वापरायचं आहे. आता हे देर वेअर ॲन 5 आर्टिकल्स किंवा त्या ठिकाणी 5 ॲपल्स आहेत. मग 5 ॲपलची माहिती देताना तुम्हाला ॲन वापरलं जातं. पण त्यातलं एकच ॲपल मला खायचं आहे. आय वॉन्ट टू ईट द ॲपल. ईट द ॲपल मग एकच खायचं आहे. तुला गोल करून दाखवलेलं आहे पहिल्या ॲपलला. त्यावेळी मात्र तुम्हाला द हे उपपद वापरायचं आहे. ते आपण पुढे बघूया. आता या ठिकाणी जर पाहिलं तर पुढं तुम्हाला नेमकं वेन टू यूज ए ऑर ॲन. ए कधी वापरायचं आणि ॲन कधी वापरायचं. इंग्रजीमध्ये पाहिलं तर 26 लेटर आहेत. देर वेअर 26 लेटर इन इंग्लिश. ए टू झेडपर्यंत आपण जर काउंटिंग केलं तर आपल्याला 26 लेटर्स आहेत आणि त्या 26 लेटरमध्ये तुम्ही ABCD शिकलेला आहात. त्या 26 लेटरमध्ये 5 वॉवेल्स आहेत आणि 21 कॉन्सनंट आहेत. बघा त्यामध्ये पाहिलं तर ह्या 26 लेटर्समध्ये 5 वॉवेल्स म्हणजे स्वर कोणकोणते आहेत 5 तर ए, ई, आय, ओ, यू हे स्वर आहेत आणि कॉन्सनंट म्हणजे काय तर व्यंजन. तर व्यंजनं कोणकोणते आहेत इंग्लिशमध्ये बी, डी, एफ, जी, एच, आय, जे, के, एल, एम, एन, पी, क्यू, आर, एस, टी, व्ही, डब्ल्यू, एक्स, वाय, झेड हे व्यंजन आहेत. तर यामध्ये खास करून एक बाब लक्षात ठेवायची आहे तुम्ही की ॲन वापरत असताना आपल्याला स्वराच्या पुढे ॲन वापरायचे आहे. ते बघूयात आपण की स्वराच्या पुढे नेमकं ॲन कसं वापरायचं आहे. तर वावेल साऊंड ज्या नामाची सुरुवात आपल्याला वोवेलने होईल, स्वराने होईल, त्यावेळी मात्र तुम्ही अगदी त्या ठिकाणी ॲन वापरायचं आहे. आणि इतर ठिकाणी जे एकवचन नाम असेल त्या ठिकाणी मात्र आपण काय वापरायचं आहे अ वापरायचं आहे.
ते आपण बघूया पुढे. बघा या ठिकाणी ॲन ॲन्ट, ॲन एनिमी, ॲन आईस्क्रीम, ॲन ऑरेंज, ॲन अम्ब्रेला ही उदाहरणं दिलेली आहेत. पण कॉन्सनंट ए कधी वापरायचं तर बघा आता या ठिकाणी ई यू ओ आले तरी देखील आपल्याला अ वापरलेलं दिसतंय. त्याचे कारणं पण आहेत, मी तुम्हाला सांगतो पुढे. तर साधारणपणे 21 व्यंजन आहेत. या 21 व्यंजनांच्या अगोदर आपल्याला अ वापरायचं आहे. ही बाब आपण पहिल्यांदा विचारात घेतली. बघा अ बॉय, अ वुमन, अ हॉर्स, अ बुक ही सर्व जी नामे आहेत ती कशाने सुरू झालेली आहेत? व्यंजनाने सुरू झालेले आहेत, म्हणून त्या ठिकाणी ए वापरला. पण अ युरोपियन, अ युनिव्हर्सिटी, अ 1 रुपी नोट ह्याचा जो उच्चार आहे तो ई ओनी होत नाही आहे. ह्या उच्चारात बदल होत आहे, म्हणून त्या ठिकाणी आपण कॉन्सनंट ए हे वापरलेलं आहे. त्या ठिकाणी ॲन घेतलेलं नाही. हे अपवाद आहेत. हे अपवाद तुम्ही लक्षामध्ये ठेवायचं आहे. इतर वेळी आपला जो नियम ठरलेला आहे तो ॲनचा आणि एचा तो वापरायचा आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला काही मी उदाहरणांद्वारे ए आणि ॲनचा उपयोग सांगणार आहे, ते पण आपण बघणार आहोत. बघा सॉली हॅज गॉट अ कॅट, एकवचनी सामान्य नाम आहे म्हणून कॅट वापरले या ठिकाणी. व्हॉट इज द कॅट्स नेम, या ठिकाणी डेफिनेट विचारले. कॅट्स नेम डेफिनेट, त्या कॅटचं नेम विचारलेलं आहे. तुम्हाला डेफिनेट जर ज्यावेळी विचारलं जाईल त्यावेळी द वापरायचं आहे. कॅन यू गिव्ह मी ॲन एन्व्हलप प्लीज, त्या ठिकाणी आपल्याला व्यंजन स्वर आलेलं आहे एन्व्हलपमध्ये, म्हणून ॲन वापरलेला आहे. सर्टनली ओ वेअर द एन्व्हलप, एन्व्हलप कुठे आहे त्यावेळी मात्र आपण ते काय करणार आहे डेफिनेट, त्यामुळेच माहिती विचारलेली आहे त्यावेळी मात्र द वापरूया. कॅन यू प्ले द गिटार, त्यावेळी द पियानो हे वापरलं जात आहे, त्यावेळी दच येणार आहे. द नाईल इज इजिप्शियन, नाईल नदी, एखाद्या नदीविषयी माहिती देताना किंवा देशाविषयी माहिती देताना त्यावेळेस आपल्याला द वापरायचं आहे. सर्व दिशा आहेत आपल्या, सगळ्या डायरेक्शन ज्या आहेत त्याच्या अगोदरसुद्धा आपल्याला द वापरायचं आहे. कुठल्याही एखाद्या हॉटेल, शहर, देश यांच्या अगोदर द हे आर्टिकल वापरायचं आहे. द स्कूल इज व्हेरी कोल्ड, या ठिकाणी परत हॅझंट इट गॉट अ कंट्रोल हिटिंग सिस्टीम, वेअर द बॉयज देअर्स ॲट सिनेमा, या ठिकाणी आपल्याला द हे वापरलेलं दिसत आहेत कारण डेफिनेट विचारलेलं आहे की ते मुलगा कुठं आहे म्हणून. त्यावेळी मात्र तुम्हाला द हे उपपद येणार आहे. अ डक, या ठिकाणी एकवचनी सामान्य नाम आहे. इज अ बर्ड, वेअर द कॅनरी इस्लाम, आय डोंट नो बट आय नो द हिमालयाज. त्याचबरोबर खाली तुम्हाला डू यू वॉन्ट डॅश डॅश ऑरेंजेस, म्हणजे त्या ठिकाणी ॲन येणार आहे, हे तर आहेच आहे कारण ओ आलेला आहे. हाऊ डज गो टू, या ठिकाणी युनिव्हर्सिटी, म्हणजे काही ठिकाणी तुम्हाला ए यांचा उपयोग केला जात नाही, त्या ठिकाणी तुम्ही शोधायचं आहे की नेमकं दचा उपयोग होतो आहे का अचा उपयोग होतो आहे, कारण ह्याचा उच्चार वेगळा होत असल्यामुळं अचा उपयोग युनिव्हर्सिटीच्या अगोदर होतो हे आपल्याला माहिती मी मगाशी सांगितल्याप्रमाणे. हाऊ फार इज द सन, म्हणजे सन असो, मून असो, अर्थ असो, याच्या अगोदर तुम्हाला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे काय आहे तर द हे उपपद वापरायचं आहे. कोणताही देश असो, दिशा असो किंवा एखादं महत्त्वाचं पुस्तक असो, नद्या असो, यांच्या अगोदर आपल्याला द हे उपपद वापरायचं आहे. काही आपण अ आणि यांचे पण उपयोग पाहूया. चला पुढच्या उदाहरणामध्ये अचा उपयोग नेमका. वेन द नेक्स्ट वर्ड स्टार्ट्स विथ अ, म्हणजे कॉन्सनंट साऊंड, ज्या ठिकाणी व्यंजनाने सुरुवात होते त्याच्या अगोदर आपल्याला अ हे वापरायचे आहे. हे बाब तुम्ही खूप अगदी लक्षपूर्वक ऐकायचे आहे की कॉन्सनंट म्हणजे 21 कॉन्सनंट आहेत इंग्लिशमध्ये. ही आपण मी मगाशी तुम्हाला दिलेले आहेत, त्याची यादी देखील तुम्ही वहीमध्ये तयार करायची आहे. त्याच्यामध्ये अ बुक असेल किंवा अ पेन, अ कार, आय वॉन्ट टू चॉकलेट बार, म्हणजे चॉकलेट बार कोणता आहे माहिती नाही त्यामुळं अ वापरलेला आहे चॉकलेट बारच्या अगोदर. रिव्हर, अ गॉट किंवा अ बाईक. तर ॲनचा उपयोग कुठं करता येईल आपल्याला तर वेन द नेक्स्ट वर्ड स्टार्ट विथ वावल साऊंड, म्हणजे स्वराच्या स्वर ज्या ठिकाणी म्हणजे आलेले आहेत
ज्या शब्दाच्या अगोदर त्या ठिकाणी आपण ॲन वापरायचे आहे. तर त्यामध्ये पाहिलं तर ॲपल एने सुरुवात झाली म्हणून ॲन ॲपल, ॲन अम्ब्रेला, ॲन ईग, ॲन एलिफंट, ॲन ऑरेंज, ॲन ॲक्टर. हे जे उदाहरणं आहेत ही सर्व उदाहरणे तुम्ही वहीमध्ये लिहून ठेवायचे आहेत की नेमके असे 5-5 एक्झाम्पलसुद्धा तुम्ही घरी तयार करू शकता की ज्याची सुरुवात, ज्या नामाची सुरुवात किंवा ज्या वस्तूची सुरुवात आपल्याला स्वराने झालेली आहे. अशी काही उदाहरणे देखील एक्झाम्पल तुम्ही घरी तयार करू शकता. त्याचबरोबर आपण ए आणि ॲन नंतर काही थोडासा जो उपयोग पाहायचा आहे ती डेफिनेट आर्टिकल म्हणजे दचा उपयोग. की द कुठे वापरतात? तर द स्कूल, द बुक, द मॅन, द XYZ कॉलेज, आय मिस द बस, लुक ॲट द पिक्चर, वी आर लुकिंग ॲट द बस. म्हणजे तुम्हाला ज्या ठिकाणी डेफिनेट सांगायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला मात्र दचा उपयोग करायचा आहे की डेफिनेट. किती गोष्ट तुम्हाला डेफिनेट करायची आहे. ते ॲपल मग असे सांगितल्याप्रमाणे तेच ॲपल मला खायचं आहे, डेफिनेट खायचं आहे. म्हणून त्या ठिकाणी द हे उपपद वापरले जाते. आपण द पेनसुद्धा वापरा. डेफिनेट तुम्ही अनेक पेनच्या म्हणून तो पेन पाहिजे तुम्हाला म्हटल्यानंतर द पेनसुद्धा तुम्ही डेफिनेट वापरू शकता. किंवा दिशा असतील, डायरेक्शन्स, रिव्हर्स, कंट्रीज यांच्या नावाच्या समोर तुम्हाला द हे उपपद वापरायचं आहे. किंवा एखादं फेमस बुक असेल म्हणजे रामायण किंवा ड्रामा फेमस असेल, रामायण, महाभारता, याच्या अगोदरसुद्धा तुम्ही हे डेफिनेट आर्टिकल म्हणजे द हे आर्टिकल वापरायचं आहे. आता हे काही आपण उदाहरणांच्या सहाय्याने बघणार आहोत. तर ही उदाहरणं तुम्ही वहीमध्ये लिहून घ्यायची आहेत की फिलिंग द ब्लँक्स करायचे आहेत की ही हॅज कम विदाउट. मित्रांनो बघा या ठिकाणी फिलिंग द ब्लँक्समध्ये आपल्याला ए ॲन दचा यूज करायचा आहे. तर पहिलं जे एक्झाम्पल आहे ही हॅज कम विदाऊट अम्ब्रेला. त्यामध्ये आता तुम्ही ठरवायचं आहे की तिथे काय वापरायचं आहे. यू आलेला आहे तर मग काय करायचं आहे, ए वापरायचं की ॲन वापरायचं. परत गंगा मी सांगितले नदीच्या अगोदर काय वापरायचं आहे तुम्हाला. ते कोणतीही नदी असेल, देश असेल. अँड सॅक्रल रिव्हर विच इज डॅश डॅश रिव्हर इन इंडिया. आता बघा या ठिकाणी काय तुम्हाला वापरता येईल. शी रिटर्न आफ्टर आवर. या ठिकाणी उल्लेख देखील झालेला आहे आवरचा. बघा पुढं काही उदाहरणं आहेत. ही सर्व उदाहरणं तुम्ही वहीमध्ये सोडवायची आहेत. हा तुमच्यासाठी गृहपाठ असणार आहे, होमवर्क असणार आहे. संस्कृत इज डॅश डॅश डिफरंट लँग्वेज, इंग्लिश इज डॅश डॅश इझी लँग्वेज. बघा स्वर व्यंजन याचा विचार करा. तर सन आलेला आहे, फूल आलं आहे, ब्युटिफुल आलं आहे, स्विचर्स आलं आहे, हिमालय आलं आहे, नॉर्थ ऑफ इंडिया आलं आहे, परत ऑनेस्टी आलं आहे, बेस्ट पॉलिसी. त्यानंतर तुम्ही बघा इथं काश्मीर, हिमालय, ऑनेस्टी, परत महाराष्ट्र हे जे राज्य आहेत या राज्यांच्या अगोदर आपल्याला माहिती असलं पाहिजे की द हे उपपद वापरलेलं मी तुम्हाला सांगितलं होतं. हे सगळी वाक्य जी आहेत हे अगदी सुंदर अशा अक्षरामध्ये वहीमध्ये सोडवायची आहेत. आणि एक बाब लक्षात ठेवायची आहे की यामध्ये जे विशेषण आहे त्या विशेषणाच्या अगोदर ए किंवा ॲनचा उपयोग तुम्ही काही करू नका. म्हणजे जे तुम्हाला वाक्य नाम दिलेले आहेत सामान्य नाम त्याच्या अगोदर तुम्ही काय करायचा ए आणि ॲनचा उपयोग करायचा आहे आणि ही वाक्य वहीमध्ये सोडवायची आहेत. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो तुम्ही ए, ॲन आणि द चे उपयोग नेमके काय आहेत, कुठे आहेत या गोष्टी समजून घेतलेल्या आहेत. पुढं देखील काही वाक्य दिलेले आहेत बघा. ॲडमन्स आर डॅश डॅश ग्रुप ऑफ इजलंड डॅश डॅश अर्थ मूव्हीज राऊंड सन. The dash dash secretly and dash dash treasure was there. Secretly and treasure were there. Children go to dash dash school to learn. Mumbai is dash dash Manchester of India. This is dash dash the best book. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला कम्पॅरेटिव्ह पॉझिटिव्ह फॉर्म आलेले आहेत. तर त्याच्या अगोदर देखील दचा उपयोग करता येईल. खाली रशियाचं नाव आलेलं आहे, फर्स्ट आलेलं आहे. टाइम्स ऑफ इंडिया इज डॅश डॅश तर मोर ऑन ॲज. अशी खाली काही एक्झाम्पल दिलेले आहेत. तुम्ही ती एक्झाम्पल सगळी वहीमध्ये सोडवायची आहेत. जास्तीत जास्त शक्य आहे तेवढी एक्झाम्पल तुम्ही वहीमध्ये सोडवायची आहेत. तर विद्यार्थ्यांनो अशा प्रकारे तुम्ही माझा जो व्हिडिओ पाहिला आहे त्याबद्दल सर्वांचा मी थँकफुल आहे, आभारी आहे. धन्यवाद.